अपूर्णांक लिहिण्याची एक सोयीची पद्धत आहे, ज्यामध्ये छेद हा विशिष्ट ओळखीच्या पद्धतीने लिहिलेला असतो. तर आपण ही पद्धत शिकूया. दुधाच्या पिशवीवर छापलेला 1 लिटर दुधाचा दर 49.50 रुपये इतका आहे. म्हणजेच 49 रुपये आणि 50 पैसे होय. 49 आणि 50च्या मध्ये दशांश चिन्ह का बरं दिलं असेल हे समजण्याकरता आपल्याला दशांश अपूर्णांकांचा अभ्यास केला पाहिजे. ज्या अपूर्णांकांच्या छेदात 10, 100, 1000 किंवा 10,000 येतात त्यांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात. इथे 10, 100, 1000 हे एका विशिष्ट पद्धतीने येतात, म्हणजेच 10च्या पटीत येतात आणि म्हणून त्यांना सोयीचं म्हणलं जातं. उदाहरणार्थ 7/10, 29/100, 105/1000 किंवा 33/10,000 हे सर्व अपूर्णांक अंश आणि छेद रूपात लिहिलेले आहेत. इथे छायांकित केलेला अपूर्णांक आपण कसा लिहू शकतो? तो 9/10 आहे. दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात तो 0.9 असा लिहितात. आपण कोणतीही पूर्णांक संख्या घेतल्यास ती लिहिताना त्याची स्थानिक किंमत लक्षात घेतो. 3 अंकी संख्या लिहिताना आपण तिचं एकम, दहम आणि शतम स्थान लक्षात घेऊन मग ती लिहितो. 341 हे आपण 3, 4, 1 असे लिहितो. यातील शतकस्थानी 3, दशकस्थानी 4 आणि एककस्थानी 1 आहे. आपण डावीकडे जसजसे जातो तसतसे स्थानिक किमतीला 10 ने गुणतो. आपल्याला जर 1/10 ही संख्या दाखवायची असेल तर आपण उजवीकडे जातो. म्हणून दशांश अपूर्णांक दर्शवण्याकरता तिथे एक दशांश चिन्ह किंवा टिंब देणं आवश्यक असतं. एक घर उजवीकडे सरकल्यानंतर त्याची स्थानिक किंमत 1/10 होते. त्याच्या उजवीकडे गेल्यास 1/100, त्याच्या पुढे 1/1000 या प्रकारे ही किंमत बदलत जाते. दशांश चिन्हाच्या उजवीकडे गेल्यास 1/10 आहे. हे 0.1 म्हणजेच 1 दशांश असे वाचतात. तसंच 3/10 हे 0.3 म्हणजेच 3 दशांश अर्थात 3/10 किंवा 3 गुणिले 1/10 असं लिहिता येईल. त्यामुळे 3 गुणिले 0.1 बरोबर 0.3. चित्राच्या स्वरूपात आपण 7/10 दाखवू शकतो. 7/10 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकांच्या स्वरूपात लिहिलेली आहे आणि तीच दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात 0.7 अशी लिहितात. 7/10 बरोबर 7 गुणिले 1/10 म्हणजेच 7 गुणिले 0.1 बरोबर 0.7. दशांश चिन्हाच्या उजवीकडे असलेल्या 7 या संख्येला 0.1 या संख्येच्या स्थानिक किमतीने गुणलेलं आहे. पूर्णांकयुक्त दशांश अपूर्णांक. समजा मला 1 चॉकलेट घ्यायचं आहे आणि त्याची किंमत 50 पैसे आहे. म्हणजे 1 रुपयाच्या निम्मे अर्थात 5/10. दशांश अपूर्णांकात ते आपण 0.5 रुपये असं लिहू. मी दुकानातून 5 चॉकलेट घेतली आणि दुकानदाराला 2 रुपये 50 पैसे दिले. म्हणजेच 2 रुपये हे मी 2 असे लिहिले आणि रुपयाचे भाग, रुपयाचा अंश हा दशांश स्वरूपात लिहिताना दशांश चिन्हाच्या उजवीकडे 5 लिहावे लागतील. त्यामुळे ते 2.5 असं लिहूया. 2.3/10 हे आपण 2.3 असं लिहितो. संख्या लेखन करताना पूर्णांक संख्या आणि दशांश भाग हे दशांश चिन्हांनी वेगळे करून लिहिले जातात. लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकातील दशांश चिन्हाच्या पलीकडील संख्या नेहमी 1 पेक्षा लहान असते. 1 शतांश
एका एककाचे 100 समान भाग केल्यास आपण ते 1/शतांश किंवा एका दशांशाचे 10 समान भाग केल्यास ते 1/शतांश असे लिहितो, म्हणजेच 1/100. इथे 1 ची स्थानिक किंमत 1/शतांश आहे. आपण काही संख्या लिहूया. स्थानिक किंमत दशक, एककामध्ये 1, दशांश चिन्ह, 1 म्हणजेच 1/10 मध्ये 5 आणि 1/शतांश अर्थात 1/100 मध्ये 6. म्हणजेच ही संख्या होईल 1.56 म्हणजेच 1.56/100. छायांकित भागासाठीची दशांश संख्या लिहा. छायांकित भागासाठीची दशांश संख्या 0.27 अशी आहे. पुढील उदाहरणामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकात एक संख्या लिहून बघूया. 1 + 33/100. आपण आता संख्या जुळवूया. 2 दशांश, 89.64, 1.3 शतांश, 1.03, 24.36 शतांश, 24.36, 89.64 शतांश, 0.02, सहस्रांश. एका एककाचे 1000 समान भाग केल्यास किंवा एका शतांशाचे 10 समान भाग केल्यास ते 1/सहस्रांश असे आपण लिहितो, म्हणजेच 1/1000. 1/1000व्या भागाचा अपूर्णांक अर्थात 1/1000. 1/सहस्रांश चे दशांश स्वरूप 0.001 असं होतं. स्थानिक किंमत दर्शवणारी सारणी. दिलेल्या संख्या स्थानिक किमतीच्या सारणीत कशा लिहाव्या हे आपण आता शिकूया. संख्या, स्थानिक किंमत, शतक, दशक, एकक, दशांश चिन्ह, दशांश, शतांश आणि सहस्रांश. संख्या 2.371. यामध्ये एकक स्थानी 2, त्यानंतर दशांश चिन्ह, 3 दशांश स्थानी, 7 शतांश स्थानी आणि 1 सहस्रांश स्थानी. 58.03. यामध्ये 5 दशक स्थानी येतील, 8 एकक स्थानी येतील, दशांश चिन्ह, 0 दशांश स्थानी आणि 3 शतांश स्थानी. 3.071. यामध्ये 3 एकक स्थानी, दशांश चिन्ह, 0.7 शतांश आणि 1 सहस्रांश स्थानी. वरील संख्या आपण पुढील प्रमाणे वाचू शकतो. 2.371 अर्थात 2.371 सहस्रांश किंवा 2 दशांश चिन्ह 371. 58.03, 58 दशांश चिन्ह 03 किंवा 58.3 शतांश. 3.071, 3 दशांश चिन्ह 071 किंवा 3.71 सहस्रांश. चला संख्या तयार करूया. पहिलं उदाहरण. 4 शतक 2 एकक 6 दशांश 3 सहस्रांश. या सर्व संख्या आपण सारणीमध्ये मांडून बघूया. इथे दशक आणि शतांश यात एकही अंक नाही, तिथे आपण 0 लिहूया. आता तयार झालेली संख्या 402.603 सहस्रांश किंवा 402 दशांश चिन्ह 603 अशा दोन्ही प्रकारे आपण वाचू शकतो. पुढील उदाहरण. दुसरी अजून एक संख्या तयार करून बघूया. दशम स्थानी 3, एकक स्थानी 1, 2 दशांश 6 शतांश
आणि 7 सहस्त्रांश. ही संख्या काय येईल ते लिहा. आपण काय शिकलो? दशांश अपूर्णांक म्हणजे काय? दशांश अपूर्णांकातील दशांश चिन्हाच्या पलीकडील संख्या ही नेहमी 1 पेक्षा लहान असते. 1 दशांश म्हणजे एका एककाचे 10 समान भाग. 1 शतांश म्हणजे 1 एककाचे 100 समान भाग. 1 सहस्त्रांश म्हणजे 1 एककाचे सहस्त्र समान भाग. स्थानिक किंमत म्हणजे काय ते आपण शिकलो. दशांश अपूर्णांक संख्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे आपण शिकलो. दशांश अपूर्णांक तयार कसे करायचे हे आपण शिकलो. स्वाध्याय. दशांश अपूर्णांकात संख्या लिहा. 506.5 सहस्त्रांश, 560.5 दशांश, 500.53 शतांश. सारणीत दिलेल्या संख्या वाचा. शतकस्थानी 2, दशकस्थानी 3, एककस्थानी 7, दशांश चिन्ह 2 दशांश 3 शतांश 7 सहस्त्रांश. शतकस्थानी 7, दशकस्थानी 3, एककस्थानी 2, दशांश चिन्ह 0 दशांश 0 शतांश 3 सहस्त्रांश. दशकस्थानी 2, एककस्थानी 3, दशांश चिन्ह 7 दशांश 4 शतांश 4 सहस्त्रांश.